मय्येव मनः स्वमय बुद्धि निवेशय निवेशिष्यसि मयेव अतरुध्वन संशयः। अगमानस हे एका माझ्या स्वरूपी वृत्तिका करुणी घाली निष्ठंका बुद्धी निश्चयसी। ये दोन्ही सरिसी मज माझी प्रेमेसी रेगाली तरी पावसी माते तुगा। जे मन बुद्धी इही घर केले माझ्या ठाई तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे। प्रस्तुत प्राप्त समय प्रवचन सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 12 आणि 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 8। या 8व्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणजेच आपल्याला, कारण अर्जुन हा निमित्त आहे की नाही माऊली, ज्या ज्या वेळेला मनुष्य मोहाच्या अधीन होतो, ज्या ज्या वेळेला माणसाच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होते, हे माझं आहे, त्या वेळेला त्या ममत्वापासून दूर करण्यासाठी प्रत्येकाला ज्या मार्गदर्शनाची गरज आहे ते मार्गदर्शन म्हणजेच गीता आहे। ज्या ज्या बंधनामध्ये मनुष्य अडकला जातोय की नाही, त्या बंधनातून जर माणसाला मुक्त व्हायचं असेल तर मुक्त होण्याचं मार्गदर्शन म्हणजेच गीता आहे। आणि या गीतेमध्ये मार्गदर्शन करत असताना अर्जुनाला म्हणजेच आपल्याला भगवंत काय म्हणतात, मयेव मन अदत्स्व मय बुद्धी निवेशय निवेशिष्यसि मयेव अतरुध्वन संशयः। भगवंत म्हणतात तुम्ही मन मला अर्पण करा आणि माझ्या ठिकाणी तुमची बुद्धी स्थिर करा। बरं का, काय म्हणतात भगवंत, माझ्या ठिकाणी मन जर तुम्ही वृत्तीरूप करून घातलं आणि माझ्या ठिकाणी जर तुम्ही बुद्धी स्थिर केली तर मृत्यूनंतर तुम्ही माझ्या ठिकाणी निवास कराल, मला प्राप्त व्हाल। अशा प्रकारे भगवंतांनी या ठिकाणी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे। आणि या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, अगा मानस हे एका माझ्या स्वरूपी वृत्तिका करुणी घाली निष्ठंका बुद्धी निश्चयसी। ये दोन्ही सरसी मज माझी प्रेमेसी रेगाली तरी पावसी माते तुगा। मन आणि बुद्धी जर मला तू अर्पण केलं तर तू काय मला पावशील, मला प्राप्त होशील, अर्थात माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये वेगळं पण उरणार नाही, जीव शिव ऐक्य होईल। बरं का, जे मन बुद्धी इही घर केले माझ्या ठाई तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे। मी आणि तू हे केव्हा उरतंय, ज्या वेळेला वेगळं पण येतंय तेव्हा। हे माझं येते तुझं आहे म्हणजे वेगळं पण आलं, जिथं वेगळं पण राहिलंच नाही। बरं का, एकरूपता झाली, ऐक्य झालं, तिथे मी तू पण उरत नाही। म्हणून मग भगवंत म्हणतात मन आणि बुद्धी तुम्ही काय करा, माझ्या ठिकाणी स्थिर करा। अर्थात अशा प्रकारे जर तुम्ही या ठिकाणी कार्य केलं तर मरणोत्तर तुम्ही मला येऊन भेटाल, अर्थात माझ्या ठिकाणी तुम्ही प्राप्त व्हाल, वेगळं पण उरणार नाही। अर्थात या श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी, विवरण घेण्याआधी, चिंतन करण्याआधी ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या चिंचवली गावातील हे मोरे परिवार आणि मोरे परिवाराचे बाबा पिताश्री कैलासवासी बबन कोंडू मोरे, बाबांना रविवार दिनांक 13/10/2024 रोजी अर्थात 13 ऑक्टोबर रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं, कारण वय वर्षे जवळजवळ 75व्या वर्षी त्यांनी आपला निरोप घेतला। बरं का, वृद्धापकाळाने निधन झालं। त्यांच्या पाश्चात हा संपूर्ण मोरे परिवार, आईसाहेब असतील अनुबाई बबन मोरे अर्थात बाबांच्या पत्नी, त्याचप्रमाणे बाबांचे भाऊ असतील जहांगीर कोंडू मोरे, बाळाराम कोंडू मोरे आणि बाबांची मुलगी अर्थात कविता दिलीप दिवाणे, त्यांचे जावई अर्थातच दिलीप किसन दिवाणे। त्याचप्रमाणे या मोरे परिवारातील सर्व
बाबांचे पुतणे असतील, नातू असतील, अर्थात जनार्दन वंद्रू मोरे, त्याच्यानंतर दिनेश वंद्रू मोरे, विश्वनाथ जहांगीर मोरे, महेश बाळाराम मोरे, अजय जहांगीर मोरे, रंगनाथ बाळाराम मोरे, आदित्य दिलीप दिवाणे, शैलेश दिलीप दिवाणे आणि विवेक दिलीप दिवाणे हे नातू. अर्थात अशा प्रकारे हे मोरे परिवाराचे पिताश्री आपल्या सर्वांना आवडणारे बाबा. आवडणारे मी याच्यासाठी म्हणतो की अतिशय सुस्वभावी होते, अतिशय शांत स्वभावी होते. कारण मी अगदी जवळून बाबांना बघितलेलं आहे. बाबा माझं जिथे जिथे कार्यक्रम असायचा तिथे तिथे बाबा आवर्जून उपस्थित असायचे आणि कार्यक्रम भेटल्यानंतर, मला भेटल्यानंतर कधीही गेले नाहीत. कार्यक्रम संपल्यानंतर ते येऊन भेटणारच. कुठेही बाजारात जरी भेटलो तरी जवळ येतील, विचारपूस करतील. कधीतरी तिकडे दवाखान्यामध्ये आले डॉक्टर पाटील यांच्या, त्याच्या बाजूलाच आपलं दुकान, बरं का, तर आल्यानंतर तिथे भेटणार, विचारपूस करणार. अगदी सुस्वभावी असणारे आपले बाबा, बरं का. वृद्धापकाळाने अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या उत्तर रात्री निमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खर तर माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये कसं जगावं, कसं वागावं याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे आपले बाबा. कारण बाबांनी काय केलं माहितीये का, आयुष्यभर परमार्थ केला, चांगल्या प्रकारे देवाचं नामस्मरण केलं आणि जेवढं आयुष्यामध्ये चांगलं करता येईल तेवढं केलं, बरं का. जे काही चांगलं करता येईल समाजामध्ये, कुटुंबासाठी, आपल्या घरासाठी तेवढं त्यांनी चांगलं केलं. संसार करता करता, प्रपंच करता करता अतिशय चांगल्या प्रकारे परमार्थ केला, देवाचं नामस्मरण केलं. आता काय झालंय माहितीये का, परमार्थ अनेक प्रकारचे आहेत. आलं का लक्षात? भक्ती करण्याचे प्रकार अनेक आहेत, वाटा अनेक आहेत. बाबा बरोबर आहे की नाही? आपणही जाणलं पाहिजे की एखाद्या गंगेवर जर आपल्याला स्नान करायचं आहे, पवित्र गंगा आहे, त्या गंगेवर जर आपल्याला स्नान करायचं आहे, लाखो माणसं ज्या वेळेला असा विचार करतात की आम्हाला स्नान झालं पाहिजे, त्यावेळेला एकच घाट जर असेल तर एकाच घाटातून चेंगराचेंगरी होईल, बरं का. एकाच घाटातून सगळ्यांना काही गंगेवर स्नान होणार नाही, गंगेचं दर्शन होणार नाही. मग त्यासाठी आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला वेगवेगळे घाट पाहतो त्या ठिकाणी, बरं का माऊली. त्या घाटाला नाव दिलेलं असतंय जगद्गुरु तुकोबा घाट, आहे की नाही, माऊली ज्ञानोबा घाट, शांती ब्रह्मनाथ महाराज घाट, जनाई घाट, कान्होपात्रा घाट, असे घाटांना ती नावं दिलेली असतात. महत्वाचं काय माहितीये का, आपल्याला स्नान होतंय, दर्शन होतं हे महत्वाचं आहे. कुठल्या घाटातून आपण उतरतो हे महत्वाचं नाही. आम्ही तिथे लय अडकतो. आम्ही अडकतो कुठे माहितीये का, हा त्या घाटातून उतरतोय, हा घाटातून उतरतोय, तो तिकडून गेलाय, हा इकडून गेलाय. अरे ठीक आहे, हरकत नाही. देवाचं करतोय ना, धर्माचं कार्य करतोय की नाही? देवाचं कार्य करतोय, देवाचं नामस्मरण करतोय, धर्माचं कार्य करतोय. मग त्या घाटातून गेलं काय आणि हे घाटातून गेलं काय? संप्रदाय वेगवेगळे जरी असले तरी सुद्धा जे संप्रदाय हिंदू धर्माला मान्य असलेल्या ग्रंथाचं पूजन करतात, बरं का. जे संप्रदाय हिंदू धर्माला मान्य असणाऱ्या देवाला पूजतात आणि जे संप्रदाय हिंदू धर्माचे संस्कार आणि संस्कृती जपतात, माऊली म्हणतात ते संप्रदाय श्रेष्ठ आहेत, ते संप्रदाय श्रेष्ठ आहेत. मग तुम्ही त्या कोणत्याही संप्रदायामधून जरी कार्य केलं तरी ते कार्य भगवंत स्वीकारत असतो. आलं का लक्षात? अशाच प्रकारे बाबांनी बैठकीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे परमार्थ केला. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे भगवंताचं नामस्मरण केलं, उपासना केली, ग्रंथ वाचन केलं आणि जेवढं आपल्या आयुष्यामध्ये चांगलं जगता येईल, चांगलं वागता येईल त्याप्रमाणे चांगले जगले, चांगले वागले. आणि माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं किंवा जगद्गुरु तुकोबांच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जगतोय, वागतोय यालाच परमार्थ म्हणतात, यालाच भक्ती म्हणतात, बरं का. भक्तीला सुरुवात ही आपल्या जगण्या वागण्यापासून होत असते. समजतंय ना? आपण एखाद्या ठिकाणी कार्य करतोय, एखाद्या संप्रदायामध्ये कार्य करतोय, आपल्याकडे किती ज्ञान आहे, किती पांडित्य आहे हे आपल्या कर्मावरून समजतंय, बोलण्यावरून नाही. बोलण्यावरून जर असं तर आपण लगेच बोलतोय, हा बोलण्यात फक्त पोपट आहे, बाकी कर्म. संतांनी कर्माला विशेष महत्व दिलं, पांडित्याला महत्व दिलं नाही, कर्माला महत्व दिलं. जगद्गुरु तुकोबा कसे वागले, जगले, कसं कार्य केलं हे चरित्र आपल्याला सांगताय. माऊली ज्ञानोबांनी कशा प्रकारे कार्य केलं, कशा प्रकारे जगले, वागले हे त्यांचं चरित्र आपल्याला सांगताय, बरं का.
वरच्या अंगाचा उल्लेख कुठेच दिसणार नाही त्यांच्या. उलट महाराज म्हणतात, का बोललासी वरिल्या रंगा, आहे की ना, वेश वरी वरी केला अंतरी दोष भरला, त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे. बाह्यांगाला त्यांनी कमी महत्व दिलं, अंतरंगाला जास्त महत्व दिलं. आणि ज्या अंतरंगाला विशेष महत्व दिलं त्या अंतरंगाचा विचार आपल्या बबन बाबांनी केला आणि त्याप्रमाणे अंतरंगामध्ये कशा प्रकारे वागावं जगावं. बरं का, परमार्थामध्ये मिरवणारे अनेक असतात, परमार्थामध्ये मिरवणारे अनेक असतात आणि आज समाजामध्ये तेच संपून दिसतात. त्याला कारण माणूस बाह्यांगाला महत्व देतो. बाबा बरोबर आहे की नाही? माणूस कशाला महत्व देतोय? बाह्यांगाला. आणि जो माणूस बाह्यांगाला महत्व देतोय ना तो चमकून दिसणाऱ्यांनाच मोठं समजतो, मिरवणाऱ्यांनाच मोठं समजतो. पण बाबांच्या विषयी जर सांगायचं झालं तर बाबा मिरवणारे नव्हते, मुरवणारे होते. आणि परमार्थात मुरवणाऱ्याला महत्व आहे. संतांनी मुरवणाऱ्याला महत्व दिलेलं आहे, मिरवणाऱ्याला महत्व दिलेलं नाही. म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे बाबांनी कार्य केलं, चांगल्या प्रकारे जगले वागले. या ठिकाणी मोरे परिवारावर चांगल्या प्रकारे संस्कार केले, आपल्या मुलीवर चांगल्या प्रकारे संस्कार केले. ती सुद्धा त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे ताई आपली आहे, चांगल्या प्रकारे त्या घराला घरपण देण्याचं काम करते, आपल्या संसारामध्ये रममाण आहे, पतिव्रता म्हणून त्या ठिकाणी कार्य करत आहे, आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार करते. आणि खरं तर आपण जगतो वागतो हे सगळं श्रेष्ठ श्रेय आपल्या वडिलांना, आपल्या आईला जात असते. कारण त्यांचे संस्कार असतात, त्यांचे आशीर्वाद असतात. कारण आई वडिलांच्या संस्कारांशिवाय आणि आशीर्वादाशिवाय आपल्याकडे चांगले विचार कधीच येत नाही. आपल्याकडे वाईट विचार आणणारे अनेक असतात ना, कमी असतात का बाबा? ऐके, वाईट विचार निर्माण करणारे, आपलं अनहित होईल असे सांगणारे बरेच असतात, आपलं नुकसान होईल असं सांगणारे बरेच असतात. पण आपलं हित कशात आहे? हिताचं सांगणारे एक म्हणजे आई वडील आणि दुसरं म्हणजे संत. याच्या व्यतिरिक्त किती जरी जीवभावाचा असेल तरी प्रत्येकाचा स्वार्थ आहे, प्रत्येकाचा स्वार्थ आहे. आई वडील आणि संत जर बाजूला केले तर किती जरी जीवाला जीव देणारा जरी असेल ना तर तो कुठपर्यंत माहितीये का? त्याच्या आशा अपेक्षा जोपर्यंत आपल्याकडून पूर्ण होतात तोपर्यंत, ज्या दिवशी त्याच्या आशा अपेक्षा आपल्याकडून पूर्ण होणार नाही, कदाचित एखाद्या वेळी जर त्याच्या मनाविरुद्ध आपण कार्य केला तर निश्चित तो सुद्धा आपल्याला विरोध करतोय, तो सुद्धा आपल्याला काहीतरी वेड्या वाकड्या प्रकारचं बोलत असतो, वेड्या वाकड्या प्रकारचं मार्गदर्शन करत असतो. पण दोनच या ठिकाणी विभूती अशा आहेत, एक म्हणजे आई वडील आणि दुसरं म्हणजे संत. तुम्ही कसेही वागा, कसेही जगा, त्यांना काही द्यावा नका देऊ, त्यांच्यावर प्रेम करावा नका करू. कदाचित मी तर म्हणेन संतांची निंदा करणाऱ्यांना सुद्धा संतांनी जवळ करून त्यांचा उद्धार करून दिलेला आहे. बरं का, संतांना त्रास देणाऱ्यांना सुद्धा संतांनी काय केलं? जवळ केलं, त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांचा उद्धार कसा होईल ना याचा विचार केला. त्याचप्रमाणे आई वडील सुद्धा आपल्या मुलांचा उद्धार कसा होईल, हित कसा होईल असंच मार्गदर्शन करत असतात. बरं का, आपलं वाईट व्हावं, मुलाचं वाईट व्हावं, मुलीचं वाईट व्हावं असं कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही. आणि म्हणून त्याप्रमाणे बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे हिताचं मार्गदर्शन केलं, संस्कार केले, चांगल्या प्रकारे जगता वागता कसं आलं त्या पद्धतीने त्यांनी चांगल्या प्रकारे कार्य केलं. या ठिकाणी जगले वागले चांगल्या प्रकारे. बरं का, बाह्यांगाला विशेष महत्व दिलं नाही, अंतरंगाला विशेष महत्व दिलं. आणि जेव्हा जेव्हा ते भेटायचे, पाहायची वेळ यायची, तेव्हा तेव्हा अगदी शांत असायचे. बघा, म्हणजे अगदी धावपळ नाही, धडपड नाही, अगदी शांत. आणि मी तर म्हणेन की त्यावेळेला ते नामस्मरणात असायचे असं म्हणायला हरकत नाही. बरं का, चांगल्या प्रकारे परमार्थ केला त्यांनी, अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांनी कार्य केलं. आणि सृष्टीचा नियम आहे, यद दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नसतंय. बरं का, जे दिसतंय ते नसतंय. त्याप्रमाणे प्रत्येकाला जावं लागणार आहे. फक्त जाण्याच्या आधी आपण काय करावं, किती जगला याला महत्व नाहीये, कसा वागला याला महत्व आहे. जगणारे बरेच आहेत ना. बरं का, आता माझं मागे एका ठिकाणी प्रवचन झालं बाबा, 104 वर्षाचा बाबा होते ते, 104 वर्षे त्यांनी सांगितल्याप्रमाणे. बरं का, आणि त्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने आपलं प्रवचन होतं. आता माझं कसं असतं, मी कुठेही गेलो की पहिले विचारतो बाबांचं कार्य काय आहे, कारण समाजापुढे कार्य मांडण्याची वेळ हीच आहे. याच्यानंतर कोण काय विचारणार आहे? विचारल्यानंतर काय कार्य असं काहीच नाही, अध्यात्म परमार्थ असा काही विशेष नाही. बरं का,
म्हणजे असे पण काय असतात समाजामध्ये, शेळीच्या गळामध्ये जे सर असतात बघा आलं का लक्षात? शेळीच्या गळ्यात जे सर असतात त्यांना किती वेळ पाणी उडवलं म्हणजे दूध मिळेल. मोराच्या पंखावर जे डोळे असतात, मोराने किती प्रयत्न केले म्हणजे तो त्या डोळ्यातून पाहिल. आयुष्यभर जरी त्या शेळीच्या गळ्यातल्या सराचं दूध काढायला गेलो तरी कधीच मिळणार नाही. आणि मोराने आयुष्यभर किती जरी प्रयत्न केले तरी पंखावरच्या डोळ्याने पाहू शकत नाही. अशी काही माणसं असतात. फक्त आली, जगली, बरं का, जे काही करता आलं ते केलं सगळं काही, संसार प्रपंच बरंच काय 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 काय, आणि एक दिवस आला, मरून गेली. मग याचा विचार करत असताना या ठिकाणी संत म्हणतात, प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय तो सांगा बरं का. प्राणी पक्षी आहेत की नाही? एक मनुष्य देह जर सोडला तर किती योनी आहेत? श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज या 4 खाणींमध्ये 84 लक्ष योनी निर्माण केलेली आहे बरं का मौली. 4 खाणीच्या व्यतिरिक्त 5वी खाण कुठलीच नाही आहे. श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज. जन्माला येणारे जे आहेत या ठिकाणी कार्य करणारे ते तर अंड्यातून, घामातून, जारज म्हणजे आईच्या योनीतून डायरेक्ट, आणि उद्भिज बीजातून. याच्या व्यतिरिक्त कोण आहे? आणि त्याच 4 खाणीतून 84 लक्ष जीवयोनी निर्माण केलेली आहे. त्या 84 लक्ष जीवयोनीमध्ये जर आपण माणूस जर वेगळा केला तर 83,99,999 योनी आहेत बरं का. हे जीवजंतू जे आपण म्हणतो की नाही, प्राणी पक्षी, या सगळ्या गोष्टी, झाड झुडप सगळ्यापासून त्या 84 लक्ष जीवयोनीमध्ये हे सगळे चाले. मग एक अंतःकरणपूर्वक जर विचार केला तर माणूस जसा येतोय तसा राहतोय, जे येईल त्या पद्धतीने वागतोय, आणि आला मृत्यू की निघून जातोय. मग अशा माणसाचा जर आपण विचार केला तर त्या माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये फरक काय बरं? संत म्हणतात, क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन हे 5 भाग आपल्याकडे आहेत. तेच 5 भाग प्राण्यांकडे पण आहेत. आम्हाला भूक लागते, प्राण्यांनाही भूक लागते, बरोबर आहे का मौली? भूक आपल्यालाही लागते आणि प्राण्यांनाही भूक लागते, पक्ष्यांनाही भूक लागते. फक्त त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फरक एवढाच आहे, हातीचं भलं मोठं पोट असताना सुद्धा भरतय, माणसाचं टिसभरच आहे तरी भरत नाही, मरते तरी भरत नाही. भरतय सगळं झालंय त्याचा, आणि तो खॉट मध्ये पडलाय जवळजवळ आता वर्ष झाला त्या बाबाला. बाबा बरे का? सगळी तयारी त्याची 2-2, 4-4 वेळा पोरी पण येऊन बघून गेल्या. अशा अवस्थेत त्यांनी समजायला पाहिजे की नाही आता माझं कधीही जाणं होईल. अशा अवस्थेत पडलेला बाबा, खॉट मध्ये असलेला बाबा जर त्या पोराला सांगत असेल सगळं झालं तरी चालेल पण तो माल सोडू नका. समजतंय का? तिजवरच आहे माऊली, मरतय तरी भरत नाही. हा फरक आहे प्राण्यांच्यात आणि आमच्यात. मग सांगा श्रेष्ठ कोण, प्राणी की आम्ही? एका रस्त्यामध्ये एक ट्रक भरून चाललेली ते गोणींची बरं का, तांदळाच्या गोणी होत्या, ट्रक भरून ते चाललेली. मागच्या मागे एक पोतं कधी पडलं त्या ट्रकवाल्याला काय माहित नाही, तो निघून गेला. रस्त्यात पडल्यानंतर ते पोतं काय झालं, थोडस पडल्यानंतर उसवलं. आता उसवल्यानंतर तिथे चिमणी आली, तिला जेवढं पाहिजे तेवढं घेतलं, निघून गेली. कावळा आला, तिला जेवढं पाहिजे तेवढं घेतलं, निघून गेली. बरेच पक्षी आले बरं का माऊली, एक एक करून बरेच पक्षी आले. थोड्या वेळात त्याच ठिकाणी एक गाय आली, तिने पण जेवढं पाहिजे तेवढं खाल्लं, थोडंफार निघून गेली. त्याच रस्त्यामध्ये एक माणूस चालला होता, त्याला ज्या वेळेला ते कळलं त्यावेळेला त्याला घाई एवढी झाली की दुसरा माणूस यायच्या आधी हे पोतं बाजूला केलं पाहिजे, कारण वाटेकरी नको. जे काही असेल ना ते माणसाला स्वतःला खायला आवडतंय, वाटेकरी नाही. वाटेकरी नाही आवडत त्याला, काही पण गोष्ट असू द्या बरं का. आणि मग तो प्रयत्न करायला लागला. एकतर हा अशक्त 50 किलोची गोण कशी काय उचलेल तो, त्यातले काही 5-10 किलो कमी झालं होतं, समजा 5-1 किलो फक्त. पण तरी तो प्रयत्न करायला लागला. त्याला माहिती उचलणार नाही. 1-2दा प्रयत्न केला त्याने, आणली अगदी उंच छातीपर्यंत आणली, पण त्याला खांद्यापर्यंत काय नेता येत नाही बरं का.
प्रयत्न केला त्याने, त्याला फक्त एवढी घाई होती की कोणीतरी येण्याच्या आधी मलाही खांद्यावर घ्यायची, का तर माझी आहे. काहीतरी प्रयत्न करून त्याने खांद्यापर्यंत नेली, कशी तरी खांद्यावर ठेवली, पण परिस्थिती अशी झाली का त्याचे पाय सटकल्यानंतर खाली दोन गोण वरती. आता मात्र बोलते कोणतरी आलं पाहिजे, भले वाटेकरी झालं तरी चालेल, पण माझा जीव नाही गेला पाहिजे. चिमणीला जेवढं पाहिजे तेवढं चिमणी घेऊन गेली, कावळ्याला जेवढं पाहिजे तेवढं घेऊन गेली. माणसाला किती लागतंय सांगा? तेवढ्या दिवसापुरतं जर त्याच्या घरात काही नसेल तर ठीक आहे, थोडस ओंजळ घेतलं निघून गेला, ते तर त्याचं नव्हतंच, हक्कच नाही त्याचा. मी तर म्हणेन की अगदी संत म्हणतात की त्या ठिकाणी काही पडलं असेल तर पडलेल्या वस्तूला आपण हात लावू नये, बरं का. पण ठीक आहे ना, सगळ्या प्राण्या पक्ष्यांनी जेवढं पाहिजे, त्यांची जेवढी भूक होती तेवढे निघून गेले, त्यांनी उद्याचा विचार केला नाही. पण यांनी काय केलं माहितीये का, ही गोंद जर माझ्या घरापर्यंत गेली तर माझा महिनाभरचा प्रश्नच सुटला. असो, महत्वाचा विषय काय, भूक त्यांनाही लागते, आम्हालाही लागते. तेही भूक भागवतात, आम्हीही भूक भागवतो, बरं का. तहान त्यांना लागते, आम्हाला तहान लागते. त्यांची तहान भागते, आमची तहान भागते. आलस्य निद्रा त्यांना आहे, आम्हाला आहे. मैथून अवस्था त्यांच्याकडे आहे, तेही उत्पत्ती करतात, आम्ही उत्पत्ती करतोय, बरं का. उलट अर्थी त्यांच्या उत्पत्तीचा जर आम्ही विचार केला तर एखादी कुत्री जर आमच्याच बाजूला, आमच्या घरामध्ये जर, घराच्या बाजूला एखाद्या आवारामध्ये जर वाढली तर 7-7, 8-8 पिले असतात मौली तिची. आलं का लक्षात? वाढतात पण ती, वाढवते पण ते बिचारे, 7-7, 8-8 पिले वाढवते. आलं का लक्षात? एखाद्या कोंबडीने जर अंडी फोडली तर जवळजवळ 15-20 त्या ठिकाणी ती पिली काढते, वाढवते ना ती व्यवस्थित. आमचे हम दो हमारे दो तरी भारी पडतात, कारण आमच्या आशा अपेक्षा खूप जास्त आहेत, आशा अपेक्षा खूप जास्त. आलं का लक्षात? जो जास्त आशेने जगतोय ना त्याचं पोट आयुष्यभर कधीच भरत नाही. त्याला सांगतो कारण काय, एखादी गोष्ट मिळाल्यानंतर माणसाने स्थिर राहायला पाहिजे, शांत राहायला पाहिजे, पण लगेच दुसऱ्या गोष्टीच्या आशेमध्ये मनुष्य पुढे पुढे वाटचाल करत असतो. आलं का लक्षात? काय होतंय माहितीये का, आम्हाला सुख मिळावं, सुख मिळावं, आम्हाला समाधान मिळावं म्हणून मनुष्य धावपळ करत असतो. मिळावं अशा आशेने सगळं काही करतोय, पण मिळत नाही, हे दुर्भाग्य आहे. मिळत नाही, त्याला शेवटपर्यंत नाही मिळत, बरं का. त्याला कारण काय माहितीये का, भगवंताच्या कृपेने आम्हाला जे मिळाले त्याच्यात आम्ही समाधान मानत नाही. बघा आता सांगतो, भगवान श्रीकृष्णांनी, पहिला विषय असा आहे, बाळा जरा शांत बसा ना तुम्ही थोडा वेळ. पहिला विषय असा आहे की आम्ही आमच्या मनामध्ये एक विचार केला पाहिजे, देवाला जास्त कळतंय की आम्हाला जास्त कळतंय. पहिला विचार आम्ही असा केला पाहिजे की देवाला जास्त कळतंय की आम्हाला जास्त कळतंय. सगळ्यांकडे एकच विषय असेल की देवाला जास्त कळतंय, बरोबर आहे. आपल्यापेक्षा देवाला जास्त कळतंय ना. उद्या आम्हाला काय पाहिजे हे आम्हाला माहित नाही, आम्ही जे नियोजन करतोय त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी घडतंय. आम्ही ठरवतोय उद्या कल्याणला जायचंय, अमुक अमुक काम करायचंय, नियोजनामध्ये आमचं ते असतंय. सकाळी आम्हाला भलतच काहीतरी कुठेतरी कोणतरी येतंय आणि चल बाबा माझ्या बरोबर असं काम आहे, वेगळ्या ठिकाणी कुठेतरी घेऊन जाते, आमच्या नियोजनाप्रमाणे होत नाही. अर्थात उद्या आमचं काय होणार आहे, कुठे जायचंय, आम्हाला कशाची गरज आहे, जे आम्हाला माहिती नाही ना ते देवाला माहिती आहे, बरं का. म्हणून आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. जे होतंय ठीक आहे, चला हरकत नाही, ते स्वीकारलं पाहिजे. आम्ही जिथे हवं ते स्वीकारलं पाहिजे. महत्वाचा विषय काय, जे आम्हाला मिळतंय ते स्वीकारलं पाहिजे. आपण बोलतोय की नाही नशिबात असेल ते कधी चुकत नाही, आहे की नाही. नशिबात असेल ते कधी चुकत नाही. बंद ठेवा पण. बघा काय झालं माहितीये का, एक जण दुपारी शेतावर काम करून आला घरी, आणि घरी आल्यानंतर त्याने घरी आल्याबरोबर पहिले बायकोला विचारलं भाजी काय ते सांग, बरं का. आता प्रकार दोन आहेत, काही खाण्यासाठी जगतात, काही जगण्यासाठी खातात, बरोबर आहे ना माऊली. जे जगण्यासाठी खातात ना ते भाजी विचारत नाही, आणि जे खाण्यासाठी जगतात ते पहिले भाजी विचारतात. समजतं ना, फरक कळतो ना तुम्हाला. जे जगण्यासाठी खातात त्यांना काय वाटतंय, जे अन्न पुढे आलं, अन्न हे परब्रह्म आहे, पाणी फिरवलं, देवाचं स्मरण केलं की 2 घास जे काय असेल ते ग्रहण करतात, बरोबर आहे ना. पण जे खाण्यासाठी जगतात
ते भाजी विचारतात. आता बोलू नका तुमच्या घरामध्ये जर विचारलं कोणी काय भाजी केली तर बोलू नका त्यांना तुम्ही खाण्यासाठी जगता म्हणून. हा विषय आपला इथपर्यंत ठीक आहे बाबा, बरोबर आहे की नाही काका? ठीक आहे, चला. आल्याबरोबर त्याने विचारलं भाजी काय केली, मग तेव्हा तिने सांगितली बटाट्याची भाजी केली आणि त्याच्यामध्ये अमुक अमुक असं टाकले, मूग डाळ टाकले, मूग डाळ बटाटा केले. आता याने पाय आपल्याला सुरुवात केली ना लगेच, तुला बटाटा बराच दिसतोय ना, तुला हे ना ते, आता चहा किती दिवस झाले ते बटाटा 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 खाऊन कंटाळा आलाय. मग ते बिचारी बोलली तुम्ही काहीतरी आणून दिलं तर मी करेन ना, तर मी कुठं बाजारात जाते नाही. आता घरामध्ये जे उपलब्ध असेल तेच गृहिणी करणार की नाही, बाई काय करणार, जे घरामध्ये तेच करणार. म्हणून आता घरामध्ये बटाटेच होते आणि म्हणून मग मी पटकन ते बनवून टाकले. नाही ऐकत असं हे ते असं तसं हे ते झालं 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 झालं. काही ना अन्नावर राग काढायची सवय असते. सगळं करा पण अन्नावर कधी राग काढू नका, बरं का? कधीतरी ज्या ठिकाणी आपण असं देवासाठी वाहतोय किंवा कुठेतरी पडलेलं असं शिलपाका असतंय ना, मी तर स्वतः एक ठिकाणी असं बघितलेले दादा की आपण जे डस्टबिन मध्ये टाकतोय की नाही, ते घरातले कचरा वगैरे टाकतोय ना दादा, शिळपाका राहिलेलं त्या कचरा कुंडीमध्ये, त्या कचरा कुंडीतून काढणारी माणसं मी बघितल्यात, बरं का? तिथून ती पोरं काढायची आणि खायची. कधीतरी त्यांना आठवणा, मग त्यांना आठवणा कधीतरी की आपल्या घरी जे आलंय, आपल्या बरोबर जे आलंय, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्नावर राग कधी काढू नका, ताक कधी सरकवू नका, फेकू नका. जे आहे त्याचं रागरोष कधी करू नका. जे आहे ते देवाने आपल्याला भेटलेलं आहे, देवाच्या कृपेने भेटलेलं आहे. निघाला ना तो, घेतली चप्पल घातली, गेला. तो कुठे गेला? जंगलामध्ये गेला. फिरता 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 गेला जंगलामध्ये. तिकडे जाऊन एक मस्त की मोठं झाड होतं, गाढ सावली होती, त्या सावलीला तो झोपला, बरं का? आपला विषय काय? जिथे भगवंताने तुम्हाला ठेवलंय ना ते स्वीकारा. ठेविले अनंते तैसीची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. स्वीकारा ना ते, पण आम्ही स्वीकारत नाही, त्यामुळे आम्ही असमाधानी आहोत. आम्हाला समाधान नाही, कारण आम्ही समोरच्याकडे जास्त पाहतोय, समोरच्याचा विचार जास्त करतोय, आमचा स्वतःचा विचार कमी करतोय. आलं का लक्षात? असो, त्या झाडाखाली झोपला तो. तेवढ्यात तिथून एक लाकूड तोड्यात चालला होता. त्याचं काम तिथलं ते संपलेलं आणि मग त्याने विचार केला की आता जेवणाची वेळ झालेली, आपण घरी चाललोय, आपण घरी जाऊन जेवणार आहोत. हा माणूस कोण आहे बिचारा, कसा झोपलाय, भुकेला आहे की काय ते पण माहित नाही. मग त्याच्याकडे डबा होता, भाकरी आणि भाजी होती, ती त्याने काय केलं, त्याच्या उशाला ठेवली. बिचारा कोण आहे काय नाही का, उठेल आणि खाईल. उशाला ठेवली आणि तो जो होता लाकूड तोड्या तो निघून गेला. नेमका त्याच रस्त्यातून दोन चोर येत होते, बरं का? त्याच रस्त्यातून त्यावेळेला दोन चोर येत होते. त्यांनी विचार केला का हा कोण झोपला, याला पहिले लुबाडू आपण. पण तेवढ्यात त्यांचा लक्ष गेला की हे सगळं काय वाटत नाही याच्याजवळ काय असेल असं. उशाला लक्ष गेल्यानंतर मग डबा याच्याकडे, भाकरीचा खाऊन घेऊ. आलं का लक्षात? डबा उघडला त्यांनी, पण नंतर विचार केला जेवणाची वेळ आहे, हा माणूस उशाला डबा घेऊन झोपलेला आहे, काही टाकलं तर नाही ना याने, काही कालवलं तर नाही ना मुद्दामून, कारण न खाता झोपलाय हा. मग त्यांनी ठरवलं पहिले याला उठवायचा, अर्धी भाकर खायला द्यायची आणि मग आपण खायचं. उठवलं त्याला, रे उठ. म्हणे काय, कोण कोण ते जाऊ दे, पहिले डब्यात काय आहे ते सांग. म्हणे मला माहित नाही, डबा माझा नाही. आता त्यांना पक्का संशय झाला का याने काहीतरी टाकलेलं आहे. याच्या उशाचा डबा ना माझा नाही बोलतोय म्हटल्यानंतर 100% याने काहीतरी टाकलेलं आहे. म्हणे डबा कोणाचा आहे, काय आहे डब्यात? म्हणे शपथ मला माहितीच नाही काय आहे ते. नाही म्हणे, आज शपथी घ्यायला लागला, माझं नाहीच आहे म्हणतोय म्हटल्यानंतर याने 100% काहीतरी टाकलेलंच आहे. डबा उघडला, बटाट्याची आणि मुगडाळाची भाजी लावली ना खायला त्याला, नाही कशील तर मारू. आता आतल्यात बोलतो ह्याच भाजीवर राग काढून इथं आलोय, हे समजतंय? घरी आनंदात खाल्ली असते ना, पण इथे मात्र दमदाटी करून एखाद्या लहान पोराला कसं जेवत नसते त्याला आपण बोलतोय खातोय का देऊ 2-4, तसं त्याला खायला लावली. कशी तरी अर्धी भाकर बिचाऱ्याने खाल्ली, चप्पल घातली, घरी आला, बायको बोलते आलं, मग तो आलो. मग काय, मग तो दे आपला आहे त्या बरोबर आहे, तू बोललीस ते काही चुकीचं नाही, नशिबात असते ते स्वीकारलंच पाहिजे. इथे मस्त आनंदात खायची तर तिकडे गेलो
तिकडे पण म्हणे मला भाकर खायला लावली. मग बायकोनी पहिले विचारलं भाजी काय होती, कशाला विचारते, बोलतो जाऊ दे ना आता. मग बोलतो तीच भाजी होती जी घरी होती ती. विषय काय माहितीये का, आपल्यापेक्षा देवाला जास्त कळतंय हे आपण स्मरणात ठेवलं पाहिजे. जे आपल्याला माहिती नाही ते देवाला माहिती आहे. आणि विशेष मला उद्या काय हवं आहे ते मला माहित नाही, ते देवाला माहिती आहे. म्हणून आपण देवावर भार टाकून राहायचं आहे. ओके, देव जिथे ठेवतोय ना तिथे आपण शांत चित्ताने जे काम आपल्याला लावून दिले ते करायचं आहे. तिथे आपला विषय डोका चालवायचा नाही, देवाच्या पुढे आपला डोका चालवायचा नाही. आता अर्जुनाला ज्या ठिकाणी उभं केलं होतं त्या ठिकाणी राहून जर त्याने ते कर्तव्य केलं असतं, त्याने जर ते कामाला सुरुवात केली असते भगवंताच्या वचनावर विश्वास ठेवून, तर गीता ऐकवावी लागली नसती. बरोबर आहे. पण म्हणे मला इथे नाही, मला पुढे नेऊन टाका, मला पुढे नेऊन हे करा. मध्यावर माझा रथ नाही, मला पाहायचं आहे कोणाकोणाशी झुंजायचं आहे, मला कोणाकोणाशी मला भांडायचं आहे, कोणाकोणाशी मला युद्ध करायचं आहे. आणि बघितलं तर भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि ही मंडळी सगळी समोर दिसल्याबरोबर काय झालं, हातातलं शस्त्र खाली पडलं, मायाधीन झाला, ममत्व निर्माण झालं. अरे म्हणे सगळे हे माझेच ना, बरं का. आणि मग अनेक प्रकारचे प्रश्न अर्जुनाने उचललेत, बरं का, अनेक प्रकारचे प्रश्न विचारले. तिथे अर्जुन म्हणतोय भगवंता माझी इंद्रियच गळून पडलेली आहे, आता इंद्रियच मला काय बोलतात, नको दादा हे सगळं आपलं आहे, आपण हे करून चालणार नाही, आपल्यालाच आपण कसं काय मारायचं. बरं का. आणि मग त्या ठिकाणी उपदेश करताना भगवंत म्हणतात इंद्रिय जे जे म्हणते ते त्याची पुरुष करते, ते तरलेची न तरते विशेषण. काय सांगतात भगवंत, इंद्रियांचं ज्यांनी ऐकलं आणि इंद्रियांचं ऐकून ज्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल केली, तुम्ही पुराण वाचा, शास्त्र वाचा आणि ग्रंथ वाचा, त्यांचा उद्धार झालेला नाही. कारण इंद्रियांना काय आवडत आहे, डोळे तुम्ही घ्याव सुख पहा देवाचे रूप, पांडुरंगाचे रूप. सांगा आपल्या इंद्रियांना पांडुरंगाचं रूप आवडतंय? मार्गदर्शन जर नसेल, संत चरण जर नसतील, संतांचं मार्गदर्शन जर नसेल, तर आठवणा संतांचं मार्गदर्शन मिळण्याच्या आधी आपले डोळे काय पाहायचे, काय शोधायचे. चिंचवली पासून तर आम्ही पंढरपुरापर्यंत जायचो, बरं का. घरातून निघाल्यापासून आमच्या मनामध्ये एकच विचार असायचा, पांडुरंग परमात्म्याला पाहायचा आहे, पांडुरंग परमात्म्याचं मला दर्शन घ्यायचं आहे. पण एवढे अभागी आम्ही की त्या पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीच्या पुढे जायचो आणि डोळे मिटायचे. मौली कराय गे मोठा आहे, डोळे मिटायचे, डोळे उघडण्याच्या आधी आम्ही बाहेर. बरोबर आहे. खरं तर चिंचवली पासून आम्ही पंढरपुरापर्यंत एवढा अट्टहास करून जातोय ना, त्या वेळेला पापणी वाकायला लवायला जरी आली ना तरी आम्ही सावरलं पाहिजे, मला डोळे भरून पांडुरंगाला परमात्म्याला पाहायचं आहे, डोळे भरून मला पांडुरंग परमात्म्याला पाहायचं आहे. का आता जर मी पांडुरंग परमात्म्याला डोळे भरून बघितलं ना, तर घरी जाऊन जेव्हा जेव्हा डोळे मिटेन ना, तेव्हा तेव्हा पांडुरंग परमात्माच माझ्या डोळ्यासमोर उभा राहायला पाहिजे. त्यासाठी आधी आम्ही डोळ्यामध्ये साठवलं पाहिजे ते रूप. आमच्या इंद्रियांना काय आवडतंय, हात आमचे ज्या वेळेला आम्ही दान करतोय त्यावेळेला शोभून दिसतात. तुम्ही संसारासाठी किती झिजवले तरी हात शोभून दिसत नाही. हात तेव्हा शोभून दिसतात आम्ही जेव्हा दान करतोय तेव्हा. पण साधं उदाहरण आहे, दान करताना आम्हाला 100ची नोट पण भरपूर मोठी वाटते. 101 रुपये दिले मी, 101 जणांना सांगत असेल, काय बोलतोय, 101 रुपये दिला. दान करताना 100 रुपये आम्हाला भरपूर वाटतात, पण ज्या वेळेला तीच नोट घेऊन आम्ही बाजारात जातोय ना, त्यावेळेला कुठे जाते तर पत्ता पण लागत नाही, पैसे होते की नव्हते असं पण वाटतंय. आमच्या इंद्रियांना काय आवडतंय, एखाद्या वेळी जर टीव्ही लावली ना आम्ही, तर एकावर एक 3-3 सिरियल बसल्या जागी बसतोय, पाहतोय. खरंय की गोटा,
तीन चार चार मालिका मी बसल्या जागी पाहतोय. एखाद्या पिक्चर मध्ये जर आम्ही गुंतलो ना चित्रपटामध्ये, तर 2.5-3 तास आमचे कसे निघून जातात पत्ता लागत नाही. त्यावेळेला कंटाळा येत नाही. पण प्रवचन ऐकताना मात्र मी प्रत्येक वेळेला घड्याळाकडे पाहतोय. कीर्तन ऐकताना मात्र आमचं प्रत्येक वेळेला लक्ष घड्याळाकडे जात आहे. अजून कसं संपत नाही. 2 तास 1.5 तास पण तो आम्हाला भारी पडतोय. का? इंद्रियांची आवड आमची कुठे आहे? ज्या दिवशी आम्हाला पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण आमच्या इंद्रियांना आवडेल ना, ज्या वेळेला प्रत्येक इंद्रिय पांडुरंग परमात्म्याचं गुणगान गायला लागेल, पांडुरंग परमात्म्याचं कार्य प्रत्येक इंद्रिय करायला लागेल ना, त्यावेळेला 2 तास काय, अरे कित्येक काळ आम्ही बसलो तरी आम्हाला जाणवणार नाही, आम्हाला समजणारही नाही आम्ही किती वेळ बसलो. कंटाळा येणार नाही, आळस येणार नाही. पण आमची इंद्रियांची आवड नकोती आहे. त्याला कारण सांगतो ना तुम्हाला. इंद्रियांची नकोती आवड काय? कारण इंद्रिय कोणाच्या अधीन आहेत? कर्म करताना इंद्रिय दिसतात, पण इंद्रियांचा हेडमास्टर कोण आहे? म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मन इंद्रियांचा राजा. बरं का? तुमची इंद्रिय नंतर ती कार्य करतात, पहिले मनाकडे येत आहे. मनाकडे बऱ्याच दिवस तो विषय चालू होतो. ती फक्त मला भेटू दे, तिला विचारेनच, तो अशी बोललीसच का? मनाकडे बरेच दिवस तो विचार येतो, तो पण मला कुठेतरी सापडेल ना, काहीतरी चुकीत सापडेल ना, त्या दिवसापासून त्याची चुकी शोधत असतो तो. मनाकडे विचार आहे. इंद्रियाकडे कधी येतो? नंतर. पहिले मनाकडे विचार येतो. म्हणून आधी मन घेई हाती. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा? आधी मन घेई हाती. इथे उपदेश करत असताना भगवंत म्हणतात या श्लोकामध्ये, मयेव मन अगस्व मय बुद्धी निवेशयः निवेशिष्यसि मयेवात ऋत्वन संशयः. किती सोपं आहे ना. फक्त मन देवाच्या चरणी अर्पण करा, बुद्धी देवाच्या चरणी स्थिर करा, तुम्हाला बसल्या जागेवर भगवंत मुक्त करतात. बसल्या जागेवर मुक्त करतात. जीव शिव ऐक्य. फुलं वाहणं सोपं आहे ना दादा. देवाला फुलं वाहणं सोपं आहे, कारण ती आवारातले आणायची आहेत, झाडाची आणायची आहेत. बरं का बाबा? हातातलं व्हायचं असलं का माणूस सगळ्यात पुढे असतो. जवळचं व्हायचं आल्यावर मग मागे येतो. ते फूल वाहता वाहता कधीतरी तुमचं मन पण देवाच्या चरणी वहा. वहा म्हणजे अर्पण केल्यासारखं एक विचार तर करा. मन हा मोगरा अर्पण ईश्वरा, पुढरपी संसारा येणे नाही. मन हा शेवंती अर्पुणी भगवंती. अर्पण करता आलं पाहिजे, तिथे देता आलं पाहिजे. आणि म्हणून भगवंत म्हणतात, मन मला अर्पण करा, बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करा, मी तुम्हाला अल्प काळामध्ये मुक्त करतो, मरणोत्तर तुम्ही मला येऊन भेटाल, मला प्राप्त व्हाल. आणि याचीच ओळख करून देत असताना या गीतेमध्ये 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेंति कोणते सदा तद्भाव भाविताः. त्यावर भाष्य करत असताना म्हणतात माऊली, तेवी जीतेनी अवसरी जेई आवडूनी जीवी उरे ते मरणाची मेरे पार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. आमचा अट्टास काय आहे? आम्ही कशासाठी परमार्थ करतोय? आम्ही भक्ती कशासाठी करतोय? आम्ही देवाचं नामस्मरण कशासाठी करतोय? उद्दिष्ट काय आमचं? आम्हाला काय साध्य करायचं आहे? काहीतरी घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या चिंचोलीतून खडवलीत जाता ना, बरोबर आहे की नाही? काहीतरी पाहायचं असेल, घ्यायचं असेल, तेव्हाच तुम्ही चिंचोलीतून खडवलीत जाता की नाही? समजा काही घ्यायचं नाही, काही पाहायचं नाही, कोणाला भेटायचं नाही, उठल्याबरोबर तो गेला खडवलीमध्ये फिरायला लागला, अख्खा दिवस भोटकतोय तिकडं. उद्दिष्ट काहीच नाही, साध्य काही करायचं नाहीये. त्याच्या फिरण्याला अर्थ नाही, त्या ठिकाणी राहण्याला, त्या ठिकाणी पाहण्याला, त्या ठिकाणी हे काही सगळं काही करण्याला अर्थच नाहीये त्याच्या. ज्याला दिसतोय ना तो बोलतोय वेडा आला बघा आमचा. काय म्हणतात त्याला? उद्देशच नाही ना माऊली. आम्हाला भगवंतानी हा नरदेह कशासाठी दिलेला आहे, का दिलेला आहे?
काय साध्य करायचंय आम्हाला? आलासी कोठोनी जासी कबन्या रे ठाया, घरदार नोहे तुझे अवघे लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडत असे पापा. बोधले महाराज म्हणतात, पालण्यात असलेल्या त्या बाळांना ती मदालसा माता उपदेश करते, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा साधा. रब रब दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा भरवसा पुत्र न धरावा ऐसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा. बहुत ठकिले मृग जळाच्या आशा, तृष्णा सांडोनी या योगी गेले वनवासा. का योग्यांना वनवासाला जावं लागलं? वनवासामध्ये का जावं लागलं योग्यांना? हा नरदेह कशासाठी आणलेला आहे? आम्हाला कशासाठी दिलेला आहे? 83,99,999 योनी काय कमी होते का इथे? पण तरी सुद्धा 84 लक्ष योनी नरदेह मनुष्याला तयार केला. कशासाठी निर्माण केला? माझं भोजन पूजन करेल म्हणून, मला भजेल, माझं नामस्मरण करेल, आणि म्हणून या नरदेहाची निर्मिती केली, या मनुष्य देहाची निर्मिती केली. मन वाईट नाहीये, फक्त त्याला संगतीला कोणाच्या ठेवायचं, कोणाच्या ठिकाणी स्थिर करायचं हे महत्वाचं आहे. भगवंत म्हणतात माझ्या ठिकाणी स्थिर करा, तुमचा उद्धार करतो. आमचं मन काय आवडते बरं मनाला आमच्या? असं म्हणतात मन चिंतिते वैरी ना चिंती. कवयित्री म्हणतात मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकया फिर येत पिकावर. किती जरी हाकलण्याचा प्रयत्न केला ना तरी त्याला परत ते पिकावर येते, धावतोय ते पिकावर. बकरी माहिती आहे ना? त्या मेंढपाळाने ती बकरी रोज 2 तास चारायची ना, 2 तास. आज त्याने ठरवलं आपण 3 तास ठेवू तिला. का माहितीये का मौली? 2 तास जरी चारली ना तरी घरी जाताना ती कुठे ना कुठे तोंड घालायचीच, फक्त हिरवं दिसलं पाहिजे बस. 3 तास ठेवली, 3 तासानंतर घरी येताना परत ती हिरवं दिसल्याबरोबर धावली. 4 तास ठेवली. एक दिवस तर त्याने असं केलं, शिदोरी बरोबर घेऊन गेला मौली. सकाळी घेऊन गेलेला, डायरेक्ट संध्याकाळच्या वेळेला घेऊन आला. तेव्हा त्याला वाटलं की नाही, आज पूर्ण दिवसभर एवढी बकरी चरली, एवढी बकरीने खाल्लंय, आज रस्त्याला कुठेही फिरणार नाही. पण येताना शेवटी जेव्हा रस्त्याला हिरवं दिसलं तेव्हा धावलीच, गेलीच तिथे, धावली ती. मन कसं आहे माहितीये का? एक वेळ इंद्रिय तृप्त होतील पण मन कधी तृप्त होत नाही. पाहून पाहून डोळे थकतील ना, ऐकून ऐकून कान थकतील, चालून चालून पाय थकतील, काम करून हात थकतील, पण मन जर थकलं नसेल ना तर ते परत परत ती क्रिया करायला लावतात. मौली 2-2, 3-3 दिवस एका जागेवर पत्ता खेळणारी माणसं आहेत. ज्या वेळेला मनुष्य निवांत झोप घेतोय ना त्यावेळेला डोळ्याला डोळा लावत नाहीत ती माणसं. कोण जागवतोय त्यांना सांगा? कोण जागवतंय? हे एकच विषय नाही, असे अनेक विषय आहेत, अनेक विकार आहेत असे. आणि ते काय तुमचा उद्धार करणार आहेत का? मनाची आवड बघा ना काय, आज कलियुगातल्या मनाची आवड काय आहे? मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकया फिर येत पिकावर. समोरच्या माणसाचं घर उद्ध्वस्त झालेलं, त्याचा संसार उद्ध्वस्त झालेला. जे व्यसन तो करतो तेच व्यसन जर मीही त्याच्याकडे पाहून करत असेल तर सांगे ना मला किती ज्ञान आहे, मला किती अक्कल आहे, माझी बुद्धी काय कार्य करते. सिगारेटच्या पॉकेटवर दिलेले सिगारेट इंजुरियस टू हेल्थ, सिगारेट स्मोकिंग इंजुरियस टू हेल्थ, अर्थात सिगारेट ओढणे आरोग्याला अपायकारक आहे. त्या तंबाखूच्या पुडीवर जबडा फाडलेला माणूस दाखवलाय, असा सुजलेला काय, ते बघितल्यानंतर केळस येते. जेवताना बघितलं तर जेवण टाकाल तुम्ही बरं का, तरी सुद्धा माणूस काय करतोय? मनाची आवड सांगतोय, मनाची आवड. चांगलं स्वीकारा, उद्धार होईल. पण चांगला मनुष्य स्वीकारत नाही, त्याला ते मार्गदर्शन करावं लागतंय, त्याला ते सांगावं लागतंय.
माणसाची बुद्धी काय कार्य करते, काय कार्य करते बुद्धी, कुठे चालते बुद्धी माणसाची? भगवंताने बुद्धी दिलेली आहे, बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिहीन माणूस काचे, राज्य सांडून फुगाचे भीक मागे. अरे राजा सारखा जन्माला घातलेला आहे प्रत्येकाला, आयुष्य भरून पुरून उरेल एवढी शिदोरी प्रत्येकाच्या बरोबर दिलेली आहे भगवंताने. आर्थिक, कायिक, वाचिक आणि मानसिक चारही प्रकारची शिल्लक दिलेली भगवंताने आपल्या. असं म्हणतात सोच निर्माण करण्याच्या आधी भगवंताने दाना निर्माण केलेला आहे, म्हणजे आम्हाला जन्माला घालण्याच्या आधी भगवंताने आमची व्यवस्था केलेली आहे. एवढं सगळं करून सुद्धा विशेष बुद्धी दिलेली आहे, उभ्या करण्याचा निर्माण केलेला आहे, सगळ्या प्राण्या पक्ष्यांपेक्षा वेगळा आहे, स्वतंत्र आहे जगण्याचं. चारही वाचा आम्हाला दिलेली आहेत, परा, पश्चंती, मध्यवाणी, वैखरी, चारही वाचा आम्हाला दिलेली आहेत. काय केलं पाहिजे आम्ही वैखरीतून, आम्ही आमच्या कानातून काय ऐकलं पाहिजे? परमार्थाचं जर एखादी बाई आम्हाला सांगत असेल, एखादा पुरुष जर काही परमार्थाचं सांगत असेल तर आम्हाला कंटाळवाणं वाटतंय. पण गावातली एखाद्याची निंदा जर करायला लागली तर लगेच ती बोलते बस चहा ठेवते, जेवून जा बस. उलट उठता उठता बोलते, पण नाहीतरी माणसाच्या बरोबर काय आता ह्या बोलू चालू त्याच, हे गावाचं सर्व या लोकांच्या उकाऱ्या बघायला माणसाच्या बरोबर त्या आवड काय माणसाला बघा ना. जिथे आमचं अनहित आहे ना, तमाशा असू द्या, नाटक असू द्या, वेगळ्या प्रकारचा अजून काही असू द्या, झुंबड पडते गर्दी. म्हणजे तिथे आमंत्रण करायची गरज नाहीये, फक्त माहिती झालं पाहिजे बस. अलग लक्षात. जिथे आमचं हित आहे तिथे बोलवावं लागतंय माणसाला. ही परिस्थिती आमची. गावात जर सप्ताह असेल, धार्मिक कार्यक्रम असेल तर आम्ही आमंत्रणाची वाट पाहतोय. पत्रक नसेल, आमंत्रण नसेल तर आम्ही जात नाही. म्हणजे किती परमार्थिक आहोत आम्ही. हळदीला, लग्नाला आमंत्रणाशिवाय जाऊ नका. बारशाला, एखाद्याच्या वाढदिवसाला आमंत्रणाशिवाय जाऊ नका. पण तुमच्या गावात जर एखादा धार्मिक कार्यक्रम असेल, एखादा सप्ताह असेल, एखादा हरिनाम सोहळा असेल, आमंत्रणाची वाट पाहू नका. जे काम तुमच्या वाट्याला येईल ते काम तुम्ही नम्रतेने त्या ठिकाणी करा. याला परमार्थ म्हणतात, याला भक्ती म्हणतात. आणि म्हणून तिथे मान अपमानाला भुकेले राहू नका. कोणी विचारलं पाहिजे, कोणी मान दिला पाहिजे, कोणी सन्मान केला पाहिजे, अजिबात नाही. देवाचं कार्य आहे ना, धर्माचं कार्य आहे ना, जे काम माझ्या वाट्याला येईल ते काम मी करणार. आमचं काय झालं माहितीये का, आम्ही पंथामध्ये विभागलो गेलोय, आम्ही संतांमध्ये विभागलो गेलोय, आम्ही ग्रंथामध्ये विभागलो गेलोय. पण आम्ही हा विचार करत नाही की अनेक ग्रंथाचे, अनेक पंथाचे, अनेक संतांचे आम्ही सगळे एकाच बाबाची लेकरं आहोत, एकाच पांडुरंग परमात्म्याची लेकरं आहोत आम्ही. अरे त्याच देवाला आम्हाला टाळण्यासाठी, आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी आणि ज्यांचा आम्हाला त्रास आहे त्या दुष्टांचा नाश करण्यासाठी, त्या दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी जर भगवंताला अनेक रूपाने यावं लागत असेल तर आम्ही त्या अनेक रूपांमध्ये एक भगवंताला का पाहू शकत नाही? अनेक रूपांमध्ये एक भगवंत का पाहू शकत नाही? आम्ही आम्हाला का दिसत नाही? आजही आमच्याकडे का भेद आहे? श्रीराम श्रेष्ठ की भगवान श्रीकृष्ण श्रेष्ठ, प्रभू रामचंद्र श्रेष्ठ की भगवान श्रीकृष्ण श्रेष्ठ. आजही आमच्याकडे का भेद आहे? जगद्गुरु तुकोबा मोठे की माऊली ज्ञानोबा मोठे, का भेद आहे आमच्याकडे? त्यांचं कार्य शोधा, त्यांचं कार्य बघा, त्यांनी केलेलं कार्य बघा. ते जर आम्ही शोधलं, ते जर आम्ही बघितलं तर आमच्याकडचा भेद नष्ट होईल. आणि सांगू का, अनेक संप्रदायाची माणसं ज्या वेळेला एकत्र येतात ना, अनेक विचाराची माणसं ज्या वेळेला एकत्र येतात आणि कुठल्याही प्रकारचा मान अपमान अंतःकरणात न ठेवता, कुठल्याही प्रकारचा मतभेद मोठा बारीक असा कुठल्याही प्रकारचा विचार अंतःकरणामध्ये न ठेवता ज्या वेळेला एकमेकाच्या नतमस्तक पायाला, चरणाला स्पर्श करतात ना, त्यावेळेला त्याला वैष्णव म्हटलं जाते, वारकरी त्याला म्हटलं जाते. भेद नाही.
तो बाबा मोठा की हा बाबा मोठा, हा महाराज मोठा की तो महाराज मोठा. महाराज बाजूला ठेवा, जगद्गुरु तुकोबा माऊली ज्ञानोबांनी दिलेल्या शिकवणीनुसार चाला. भेद नष्ट होईल आमच्या अंतःकरणातला. एक देवाची ओळख आम्ही घेऊ, एका परमार्थ, एका बापाची लेकरं आहोत, या उद्देशाने आम्ही परमार्थ करायला लागू. जोपर्यंत मन आमचं संकुचित वृत्तीमध्ये आहे ना, माझं 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 आणि भ्रांतीचं ओझं, मराला आलं तरी मनुष्य सोडत नाही ना. माता प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजे कुळा अभिमान. बुडायला आले तरी सोडायला मागत नाही ते. इथे माऊली म्हणतात, अगा मानसे एका माझ्या स्वरूपी हृत्तिका, करुणे घाली निष्ठंका बुद्धी निश्चयसी. ये दोन्ही स्वदेशी मज माझी प्रेमीसी, रिगाली तरी पावसी माती तो. आपलं मी तू पण जर बाजूला करायचे तर साधं अगदी सोपा मार्ग सांगितलेले ना. जे मन बुद्धी ही घर केले माझ्या काही तरी सांगे मग काही, मी तू ऐसे उरे. का सरिता गंगेशी मिळाली मिळणे मागे एकची झाली, मग जरी ती वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा. सांगा ना, नदीच्या उगमापासून तर शेवटपर्यंत नदीच्या मनामध्ये एकच विचार असतो, काय? अनेक डोंगर जरी आडवे आले, अनेक दऱ्या खोऱ्या जरी आडवे आले, अनेक मोठमोठे दगड जरी आडवे आले, मोठमोठी झाडं झुडपं जरी माऊली आडवी आली, तरी त्या नदीच्या मनामध्ये एकच विचार असतो, काही जरी झालं तरी मला सागराला जाऊन मिळायचं आहे. एकच विचार असतो. आमच्या घरावर पडणारं जे पाणी आहे ना, आमच्या बांधावर पडणारं जे पाणी आहे, आमच्या शेतामध्ये पडणारं जे पाणी आहे, आमच्या माड रानावर जे पडणारं पाणी आहे, पडणाऱ्या प्रत्येक थेंबाची निर्मिती ही सागरापासून झालेली आहे. काय म्हणतात, सूर्यकिरण ज्या वेळेला सागरामध्ये पडतात त्यावेळेला त्याची वाफ तयार होते. ती वाफ वरती जाऊन ढग निर्माण होतात आणि ते ढग पावसाच्या रूपाने परत खाली येतात. बाष्पीभवन म्हणतात त्याला. प्रत्येक पडणाऱ्या थेंबाच्या मनामध्ये एकच विचार असतो, माझी जिथून निर्मिती आहे तिथे मला जाऊन भेटायचं आहे. मग तो होळीच्या रूपामध्ये नाल्याला, नाल्याच्या रूपामध्ये ओढाला, ओढाच्या रूपामध्ये नदीला आणि नदीच्या रूपामध्ये सागराला जाऊन भेटतो. सांगा ना, एकदा सागराला जाऊन भेटला की तुम्ही तुमचं चिंचोलीचं पाणी वेगळं कराल का? कराल? अशा कित्येक नद्या त्या सागराला जाऊन मिळतात. आपण जाऊन वेगळ्या करू तिथे. हे आमच्या काळू नदीचं पाणी, ते काळू, हे आमच्या भातसा नदीचं पाणी, ते काळू नदीचं पाणी, ते उल्हास नदीचं पाणी, या तिन्ही नद्या तिकडे जाऊन मिळतात ना. तिथे कल्याणच्या तिथे कुठे ना बाबा, गांधारीच्या तिथे, बरोबर आहे ना. तिन्ही नद्या तिथे जाऊन मिळतात की नाही? तिथे गेल्यानंतर आपण वेगळ्या करू. हे भातसा नदीचं पाणी आहे, हे काळू नदीचं पाणी आहे, ते उल्हास नदीचं पाणी आहे, वेगळ्या करू आपण. आमचं उद्दिष्ट फक्त एकच आहे, आमच्या आयुष्यामध्ये आम्ही संसार करावा, प्रपंच करावा, मुलं बाळ सांभाळली पाहिजेत, ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, आई वडील सांभाळले पाहिजेत, समाजाची सेवा केली पाहिजे, कुटुंबाचं कार्य केलं पाहिजे. जे कार्य देवाचं, देशाचे आणि धर्माचं जे वाटेल आलं ते निमूटपणे केलं पाहिजे, नम्रपणे केलं पाहिजे. हे सगळं करत असताना पांडुरंग परमात्म्याला विसरायचं नाही, देवाचं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे. आम्हाला नरदेह ज्या कारणास्तव प्राप्त झालेला आहे ना, ते कारण आम्ही अंतःकरणात ठेवून, आमच्या मनामध्ये ठेवून आमच्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे. आणि ज्या दिवशी त्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण आमच्याकडून घडेल, ज्या वेळेला त्या पांडुरंग परमात्म्याचा परमार्थ भक्ती, त्या पांडुरंग परमात्म्याचं स्तवन आमच्याकडून घडेल, त्यावेळेला पांडुरंग परमात्म्यामध्ये आमच्यामध्ये भेद राहणार नाही. आणि संतांना सुद्धा हीच अपेक्षा आहे, हीच अपेक्षा आहे. मी तू पण उरणार नाही ना. जीवशिव ऐक्य झाल्यानंतर का सरिता गंगेशी मिळाली, सागरच होऊन गेली ना, वेगळं पण उरलंच नाही. तसं आमचं सुद्धा वेगळं पण उरता कामा नाही. एखाद्या वेळी जर आम्ही एखादी भाजी केली, त्या भाजीमध्ये जर मीठ टाकलं तर ते मीठ कसं होतंय बघा, पाणी रूप होऊन जातंय, ते एकरूप होऊन जातंय. ते सासूने टाकलं, या सुनेला ना माहिती नव्हतं म्हणून सुनेने पण परत टाकलं. बरं, बारक्या सुनेने टाकलं तर टाकलं आणि परत मोठ्या सुनेने पण टाकलं. 3 वेळा टाकलेलं मीठ सांगा ना, 2 वेळचं नंतरचं वेगळं करता येईल? करता येईल का? काय केलं तर ते वेगळं होईल?
त्याला माहिती आहे माझी निर्मिती त्या पाण्यापासून झालेली आहे, मी पाण्याप्रमाणे पाणी रूपच झालो पाहिजे. आम्ही सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये जगत असताना वागत असताना एक विचार केला पाहिजे की आमची निर्मिती ज्या परब्रह्मापासून आहे ना, ज्या देवापासून आहे ना, त्या देवाला आम्हाला भेटायचं आहे. आणि देवाला जर भेटायचं आहे, त्या देवाला जर प्राप्त व्हायचं आहे, तर ही भेट घालून देण्याचं कार्य संत करत असतात. म्हणून आम्ही ज्ञानोबा बघितले पाहिजेत, आम्ही तुकोबा वाचले पाहिजेत, आम्ही शांतीब्रह्मनाथ महाराज वाचले पाहिजेत. आमचं मन जे आहे ना ते संतांच्या संगतीला पाहिजे. इतर किती जरी आम्ही प्रयत्न केले, कुठेही जरी भटकलो तरी आम्हाला ती प्राप्ती होणार नाही, आमच्यामध्ये परिवर्तन होणार नाही. परिवर्तन व्हावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी अखंड आणि अखंड आम्ही काय केलं पाहिजे, आमचं मन आणि बुद्धी भगवंताच्या चरणी अर्पण केली पाहिजे. म्हणून याच्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत असताना काय म्हणतात, मयेव मनाधस्व मय बुद्धी निवेशय निवेशिष्यशी मयेव अतरोधमन संशय. अर्थात ऊर्ध्वगतीला जर जायचं आहे, प्रवाहाच्या बरोबर जर जायचं असेल तर त्याला काही त्रास नाहीये, पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर जायचं आहे तर त्रास आहे. ऊर्ध्वगतीला जर जायचं आहे तर त्रास आहे. तो त्रास होऊ नये म्हणून मन देवाच्या चरणी अर्पण करा, बुद्धी देवाच्या चरणी स्थिर करा, आनंदामध्ये परमार्थ करता येईल. काही कठीण नाहीये. काय कठीण आहे सांगा ना. ठाईच बैसोनी करा एक चित्तावडी आनंद आळवावा. किती साधा आणि सोपा परमार्थ आम्हाला भगवंतांनी संतांनी करून दिलेले. सांगा ना माऊली. जगद्गुरु तुकोबांचा विचार केला, माऊली ज्ञानोबांचा विचार केला, शांतीब्रह्मनाथ महाराजांचा विचार केला, जनाबाई बहिणाबाई कांडोपत्रा यांचा जर आम्ही विचार केला तर त्यांच्या मनात आम्हाला काय त्रास आहे सांगा. काय त्रास आहे परमार्थ करताना. हो, जगद्गुरु तुकोबांचं चरित्र जर आम्ही वाचलं अंतःकरणपूर्वक तर ते चरित्र वाचता वाचता आमच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे. कीर्तन बंद पाडण्यासाठी लोकांनी प्रयत्न केला, नवे नवे कीर्तनात जाऊन मारलं. ज्यांनी मारलं त्यांच्या घरी जाऊन जगद्गुरु तुकोबा त्यांचे पाय दाबतायत, हात दाबतायत, हात मळता मळता बोलतायत, तुमचे हात दुखत असतील मला मारू, उद्या परत कीर्तनाला यायचं आहे. अरे काय असेल ती भूमिका, काय बुद्धी असेल ती, काय विचार असतील ते सांगा. ज्यांनी आयुष्यभर त्रास दिलं, समाजाने स्वीकारावं म्हणून आई वडिलांनी ध्यान करायची त्याची शिक्षा भोगली. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता, निवृत्ती ज्ञानदेव सोपाणी मुक्ताबाई यांनी आयुष्यभर जे कार्य केलं त्या कार्याचा जर मी विचार केला तर सांगा ना, माझ्या माऊलींनी ज्ञानोबांनी 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, सर्वश्रेष्ठ ग्रंथ आम्हाला दिला. आमच्या जीवनाचा मार्ग कशा प्रकारे आम्ही क्रमण करायचं, कशा प्रकारे आयुष्याची वाटचाल करायची, सगळं ज्ञान त्या ज्ञानेश्वरीमध्ये दिलं. एवढं सगळं केल्यानंतर ज्या वेळेला विश्वात्मक देवाकडे मागण्याची वेळ आली, काय मागितलं, जय बजरंग बली आणि तोड दुश्मन केली. काय मागितलं, आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तोषणी मद द्यावे पसायदान. हे विश्वात्मक देवाकडे केलेली विश्व प्रार्थना म्हणजेच पसायदान. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो से वांछेल तो ते लाहो प्राणीचा. जे खळांची व्यंकटी सांडो, जे खळ आहेत ना त्यांचा वाकडेपणा पहिला गेला पाहिजे. व्यंकटी सांडो, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्म रती वाढो. देवा, रती म्हणजे बुद्धी, त्यांना बुद्धी प्राप्त झाली पाहिजे. सत्कर्माकडे त्यांना बुद्धी प्राप्त झाली पाहिजे. सत्कर्म करण्याची बुद्धी त्यांच्याकडे प्राप्त झाली पाहिजे. त्यांची बुद्धी वाढली पाहिजे, वाटचाल केली पाहिजे त्यांच्या बुद्धीने. कुठे, परमार्थाकडे, सत्कर्माकडे, सत्कार्याकडे. ज्यांनी त्रास दिला ना त्यांच्यासाठी सुद्धा मागितलं, त्यांचा फक्त वाकडेपणा घालवले देवा. त्यांच्याकडचे वाईट विचार आहेत ना, माणूस वाईट नाहीये, कोणताच माणूस वाईट नाहीये. भगवंताने निर्माण करताना, निर्मिती करताना प्रत्येकाची शुद्ध भावाने आणि शुद्धपणे निर्मिती केलेली आहे. म्हणून तर कोणी पण त्याने लहान बाळाला जवळ करते माऊली, बरं का. ज्या बाळाला लहानपणी ज्या आजीने, ज्या काकीने खेळवलं ना शेजारच्या, त्याच काकीशी ज्या वेळेला तो भांडतोय ना त्यावेळेला तीच काकी बोलते लहानपणी चांगला होता. पण आता अख्ख्या गावात खड्याल पोरगा असेल, खड्याल पोरगा असेल तर ह्या का बरं, संगती, संगती. आणि म्हणून ज्या संतांनी अशा प्रकारे कार्य केलं जगाच्या उद्धारासाठी, तुमच्या आमच्या उद्धारासाठी, त्या संतांच्या संगतीला जर आपलं मन अखंड जर राहिलं
बुद्धी जर त्या ठिकाणी स्थिर झाली तर निश्चित आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, जीव शिव ऐक्य झाल्याशिवाय राहणार नाही। त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आपल्याकडून परमार्थ घडेल। किती साधा आणि सोपं केलंय बघा परमार्थ। आपला विषय काय आहे, संतांचं चरित्र वाचा म्हणजे त्यांना काय त्रास झालाय तो कळेल। नाथ महाराजांना राग यावा म्हणून लोकांनी प्रयत्न केला बरं का, आणि एकच प्रयत्न नाही, असे कितीतरी प्रयत्न केले। शांती ब्रह्मनाथ म्हणून त्यांचं नाव शांती ब्रह्म आहे। राग यावा म्हणून लोकांनी प्रयत्न केला त्यांनी। बरं आज आम्हाला किती साधा आणि सोपं करून ठेवले सांगा। हरिपाठातला पहिला अभंग, देवाची येद्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारही साधियेला, सलोकता समीपता आणि स्वरूपता चारही मुक्ती, सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता चारही मुक्ती प्राप्त करून देण्याचा अधिकार नामस्मरणामध्ये, सामर्थ्य नामस्मरणामध्ये। हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल।